न्यू गोल्डन बावधन विरुद्ध मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. या दोन संघांमध्ये असणारी मॅच. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. म्हाळुंगे क्रिकेट क्लब आयोजित म्हाळुंगे करंडक 2025 चा सोहळा प्री क्वार्टर फायनलची मॅच. न्यू गोल्डन बावधन विरुद्ध मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई या दोन तगड्या संघांमध्ये मॅच. 20 मिनिटाचा वेळ आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असलेल्या मैदानामध्ये बघायचे अक्षय शितोळे. आघाडीचे दोन्ही फलंदाज एका बाजूला अतिश दुसऱ्या बाजूला आशिष. पहिला बॉल. पहिला चेंडू मात्र आपण पाहतो यावेळेस सॉफ्टस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉलची घोषणा इथे केली जाईल. अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावणे संघाचा श्रीगणेश येथे केला जातो. दोन्ही संघांचे आपण पाहिले गेले तर इथपर्यंत येण्यासाठी प्रचंड दोन्ही संघाने संघर्ष मोठा केलेला आहे. आज मोठा संघर्ष पुन्हा एकदा तो करायचा आहे. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई विरुद्ध आपण पाहिलं न्यू गोल्डन बावधनचा संघ आहे. अक्षय शितोळे विरुद्ध आतिश कुंभार हा बॅटल आहे. यावेळेस बॅकफुटला गेला. हलक्या चेंडू कट केलाय. शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये सिद्धार्थ चेंडूला इथे कव्हर करेल. एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आली. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. लाफलकावरती 2. थोडीशी मात्र चर्चा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असेल की मॅच मध्ये कोणता संघ असेल जो हुकूमत गाजवणार आहे. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई तर दुसऱ्या बाजूला न्यू गोल्डन बावधनचा संघ आहे. आशिष कुंभार तगडा ताकदवार खेळाडू. ओहो यावेळेस मैदानामध्ये बघायचं आहे टप्पात मात्र वेगवान चेंडू होता. फलंदाज बीट झालेच परंतु यशाच्या मागे विकेट किपर अक्षय शितोळे पाटील देखील ते बीट होत आहेत. 22 रूपाने सिंगल आली आणि या सिंगलने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. लाफलकावरती 3 धावा. ग्रामीण क्रिकेट आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये थोडंसं त्रासदायक असतं कारण गावचा संघ मैदानामध्ये उतरलेला असतो. एक काळ प्रचंड ताकदीनिशी मात्र ज्या संघाने गाजवला ना तो मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईचा संघ आहे. अक्षय तयार. यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने व्ही शेप मधला स्ट्रोक. क्वालिटी A1 क्वालिटी. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक देखणा स्ट्रोक. आजचा शॉट ऑफ द डे. आतिच्या बॅट मधून सिक्सर. अरे कौन कहता है मुंह काला है झूठ का. अरे कौन कहता है मुंह काला है झूठ. संघाची धावसंख्या पण इथे मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या 9. हलक्या त्यानं कट केला. यावेळेस आपण पाहतोय सिद्धार्थ चेंडूला घेतला फेकलाय. ओ बॅकअप साठी खेळाडू तर आहेत आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये बघायचे संघाची धावसंख्या एका धावेने पुढे जाऊन पोहोचली. लाफलकावरती 10 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती असताना. गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय शितोळे. दहा वरती धावफलक. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाने
टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि यावेळेस स्लॉट मध्ये टाकलाय आणि पाठवलं मिड विकेट मध्ये पार्किंग प्लॉट मध्ये. आशिषचा हल्ला षटकाराचा आहे बोलबाला. 6 धावा. यावेळेस आपण पहिल्या मैदानामध्ये षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 16 वरती धावफलक आहे. पुढायदा यावेळेस सोनॅक्सचा कव्हरच्या टोक्यावरूनही सुसाट वेगाने मनगणत आहे जोर. आशिषने कडक मारलाय 4 रन. चार धावा इथे मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळतील. या 4 धावांच्या पद्धतीने स्कोरबोर्ड कडे मी तुम्हाला घेऊन जाईल. पहिलं षटक संपलंय. 20 वरती धावफलक. खुश खबर आणि सगळ्या खेळाडूंसाठी आनंदाची गोष्ट आहे. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत वाळिंज डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी किरण भाऊ स्वर्गीय किरण साठे स्पोर्ट फाउंडेशन च्या माध्यमातून वाळिंज डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी लवकर तुमच्या भेटीला येते. 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर या स्पर्धेचा कालावधी असेल. प्रथम क्रमांकासाठी 70,000, द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तृतीय क्रमांकासाठी 40, चतुर्थ क्रमांकासाठी 30,000. त्याचबरोबरीने स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वर्गीय किरण साठे स्पोर्ट क्लब वाळिंज डोंगरगाव ज्यांना या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी आपल्या आयोजकांशी संपर्क साधा. त्याचबरोबरीने लकी ड्रॉसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. त्याचबरोबरीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल, मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल, स्पोर्ट्स शूज, बॅट, अनेक आकर्षक पारितोषिक या स्पर्धेचं निश्चितप्रमाणे असेल. आणि या वेळेस आतिशने देखील आता गिअर शिफ्ट केला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. षटकार. षटकार इथे आलेला आहे. वाळिंज डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचं ठिकाण असेल सत्यसाई बाबा हर्षी. षटकार तरी इथे आलेला आहे. बॉल नसेल तर लगेच दुसरा बॉल चेंडू घ्या कारण वेळ आता वाचवायचा आयोजकाच्या वतीने सक्त सूचना आहेत. 26 वरती धावफलक आहे. 26 रन. बॉल केव्हा यारू द्या तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आपण मैदानाच्या मध्ये बघूयात. 26 धावा. पहिल्याच बॉलवरती सिद्धार्थ कुंभारचं स्वागत षटकाराने झाले. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. 26 वरती धावफलक आहे. सिद्धार्थ कुंभार पुढे वरती विकेट. रिव्हरचा फटका जसा आला तसा घुमवला. दे घुमा के चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा मिळताय 4 चौकार. पुण्या गावाचं आलं पाखरू, आहा पुण्या गावाचं आलं पाखरू, बसले डोल्यात हसते गाण्यात. संघाची धावसंख्या मात्र आता वेगाने इथे पुढे जाते. धावफलकावरती आपण पुन्हा एकदा नजर टाकूया. 30 वरती धावफलक. सिद्धार्थ कुंभारकडे चेंडू सोपवल्यानंतर अतिशचं आक्रमण सुरू झालेलं आहे कारण प्री क्वार्टरची मॅच आहे आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जिंकायचं आहे. यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात पहिला आपण स्वतःवरती विश्वास ठेवायला हवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवून लढायचं आहे. आखोटाप्याचा बॉल होता. ऑन साइडला टर्न केलाय. बॉलला चेंडूला पाठवलाय डीप कॉर्नरला. ये रास्ते है 4 के. 4 रन. थँक्यू डीजे.
यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये इथे बघणार आहोत. पुन्हा एकदा स्कोरबोर्ड कडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. धावफलकाकडे धावा आहेत 34 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे असते तो ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. आता मात्र अक्षय शितोळे चेंडूवरती पोहोचलेत. सिंगल तिथे मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या आपण पाहायला गेले तर मैदानाच्या मध्ये आपलं नशीब हे आपलं काम ठरवतं की तुम्ही किती यशस्वी होणार, त्यासाठी तुमची मेहनत किती मोठी आहे. आज दोन्ही संघ इथे संघर्ष करतायत आणि हे दोन संघ दादा संघ आहेत. 35 वरती धावफलक आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा गोलंदाज तयार. सिद्धार्थ 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत खेळलाय. क्रॉस बॅट इथे खेळायचा आहे. पिचिंग ऑफ स्टंप अगदी 5व्या 6व्या स्टंपवरून मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेताना आपल्याला बघायला मिळाला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली धावफलकावरती 36. पुढे गोलंदाज तयार. सिद्धार्थ वरती विकेट. आपल्यास मात्र आपण पाहतो कट करण्याचा प्रयत्न येतो होता. टप्पा पडल्यानंतर थोड्याशा बाहेरच्या दिशेने मात्र चेंडू निघाला. त्यावरती मात्र पाहतो चेंडू पॉइंट मध्ये खेळला जातो आणि सिंगल इथे आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर धावफलकावरती 37 वरती धावफलक आहे. प्रेक्षक राजाची मात्र वाढती गर्दी आपण इथे जरूर आज अनुभवतोय. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. सगळ्यांचं लक्ष विशेषतः मारुंजी संघाचं देखील लक्ष आहे की या मॅच मध्ये आमच्यासोबत कोण भिडणार आहे. सिद्धार्थ पुढे जाता तयार. थोडीशी शांतता आहे. 37 वरती धावफलक आहे. हलक्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट बॅट वरती चेंडू मात्र मिडल जरूर होऊ शकला नाही. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे घेतली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर बोर्ड आता 2 षटकांचा खेळ जो इथे मैदानाच्या मध्ये संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 38. जेव्हा एखाद्या खेळाडूकडून आपल्याला अपेक्षा असते आणि त्याच वेळी अशा खेळाडूकडून पाहिजे तसा खेळ होत नाही, तो स्वतःला सिद्ध करण्यामध्ये अपयशी राहतो. कदाचित त्या खेळाडूची ती वेळ खराब असू शकते पण तो खेळाडू कधीच खराब नसतो. अशा खेळाडूंना माझं मात्र एक सांगणं आहे, कधी खेळ खराब झाला म्हणून खचून जाऊ नका. तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. वाईट दिवसांना जिंकून देऊ नका. आज बॅट पॅच मध्ये कित्येक दिवस आम्ही पाहिले गेले तर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि न्यू गोल्डन बौद्धचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. परंतु याच्यातून स्वतःला सावरायचं आहे आणि लढायचं आहे. मॅचकडे जाऊयात पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस आपण बघतोय तयार असतील. आता अक्षय शितोळे पुन्हा एकदा विश्वासाने तो चेंडू हातामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर त्यांचं नुकतंच या शिगडी या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन या शिगडी होत आहे. वळीण डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफीचे सगळे आयोजक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. मॅचकडे जाऊयात पुढे एकदा. रिवर्सचा फटका आलटी पलटी और ये गेंद ने मारी कल्टी. सिक्सर. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहायला गेलं तर निश्चितप्रमाणे आता असेल. 44 वरती धावफलक. स्ट्राईक वरती आपण पाहतो अतिश. पुढे रिव्हर्सचा फटका ते खेळायचा होता परंतु परफेक्ट टायमिंग मात्र जुळू शकलेले नाहीये. तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत ते आता 45 वरती धावफलक आहे. साठे स्पोर्ट्स आपण पाहतो असणारे होणार आणि त्याचबरोबर आमचे बंधू समान असणारे आमचे किरण साठे देसाई सरांचं आगमन झालंय. सर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर रविशेठ लाईलगुडे आणि मच्छिंद्र साठे, रोहित दादा लाखोडे देखील अशा उपस्थित झालेले आहेत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे.
अकुटप्याचा बॉल ऑन साइडला मिड विकेट मध्ये खेळलाय वैभव झरे अर्थात सोन्या सोन्या आहे आणि सोन्याने सोन्यासारखी कामगिरी केली आहे. विकेट फलंदाज आशिष कुंभार होईल बाद. नवराई माझी लाडाची लाडाची ग हा पडहिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा शशी इंद्राची इंद्राची ग नवराई चली शर्माती घबराती वो 45 वरती धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतो. नवीन बॅटर यावेळेस दाखल होतील आदित्य राजावत. गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय शितोळे. मैदानामध्ये आपण पुढे बघतो ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये होता संघ मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. तो ब्रेक थ्रू इथे मिळालाय. याही वेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट बॉलची घोषणा इथे केली आहे परंतु पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केले अक्षयने. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलं जाईल. DRS ची मागणी आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम डायरेक्ट टू टीव्ही अंपायर. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं गेलं ज्यांचं नुकतंच शुभागमन नाव शुभ आहे आणि शुभ आगमनही झाले. त्यांना मुळशी तालुक्याचे बाहुमुळी म्हणून मात्र ओळखले जातात. कदाचित येतानाच ते ठरून आले असतील कुणाल भाऊ की आज प्री क्वार्टरची मॅच लवकर संपणार आहे तयारीनेच गेलेलं बरं. परंतु तसं काय होणार नाही शुभम दादा कारण आजची क्वार्टर फायनलची मॅच घ्यायची असं आयोजकांनी ठरवलेलं आहे. उद्या इन ॲक्शन आपल्याला ते मैदानावरती बघायला मिळतील. स्पर्धेच्या निमित्ताने शुभम दादा सुतार यांचं देखील आगमन झालंय. शुभम दादांचं देखील मनपूर्वक मी स्वागत करतो आणि विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लेग स्टिक वरून जाणारा चेंडू मात्र पंचाने ते कळवलंय. चेंडू डॉट आलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. अक्षय तयार पुढे एकदा. यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र परफ्यूम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय बाउन्स होता या चेंडू मध्ये वेगही बघायला मिळाला. असं म्हणतात ना कमबॅक करता येतं. कमबॅक कुठूनही करता येतं आणि त्या कमबॅकच्या शोधामध्ये मैदानाच्या मध्ये अक्षय शितोळे आहे. दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आतिश देखील चर्चा करतोय आदित्य राजावत सोबत. चर्चा करावी लागेल कारण ही मॅच महत्वपूर्ण मॅच आहे. इथे जिंकायचं आहे आणि त्यासाठी मात्र ही चर्चा आहे. 45 वरती 1 मोठा फटका खेळायचा होता यावेळेस लिडिंग एज. थर्ड मॅन मध्ये आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये अतुल चेंडू इथे कव्हर करतील आणि तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल. षटक क्रमांक संपला जातोय. तिसरा 3 षटकांचा इथे खेळ संपला जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 वरती धावफलक. वळीण डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 17 ते 21 या स्पर्धेचा कालावधी आणि त्या स्पर्धेचे लॉट्स देखील आपण या ठिकाणी आज या स्पर्धेच्या माध्यमातून जे करणार आहोत. वळीण डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफीचे सगळे मुख्य आयोजक मात्र आज मुख्य व्यासपीठावरती आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. 46 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र बघायचे संघाचे कॅप्टन संघनायक मैदानामध्ये आपण पाहिले तर दाखल ते होतील. प्रताप शितोळे PS कॅप्टन फ्रॉम लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं. दुसऱ्या बाजूला मात्र ज्या प्रकारची झुंज लढवली आतिश कुंभारने 10 चेंडू खेळलाय. 30 धावा त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. ज्या बॅटिंगची ज्या इनिंगची अपेक्षा आहे संघाला त्या इनिंगला साजेल असा खेळ मात्र आतापर्यंत आतिशकडून बघायला मिळतोय कारण 2 वेळा 0 वरती बाद झालाय. आता जे करायचंय ना ते या मॅच मध्ये करून दाखवायचंय. पहिलाच बॉल होता. पाय चाललेले नाहीयेत. क्रॉस द बॅटी खेळायचा प्रयत्न होता. अगदी ओव्हर द विकेट आलेत. प्रताप आणि पहिला चेंडू ते निर्धाव हाताळलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू आहे. 46 वरती धावफलक आहे. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं गेलं तर प्रतापला देखील सांगायची गरज नाही. अतिशलाही सांगायची गरज नाही. स्वप्न अशीच मोठी पूर्ण होत नाही. या जगात मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी मोठी कामं देखील करावी लागतात. मोठा संघर्ष करावा लागतो त्यासाठी.
टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र बघायचं थोडासा वाईड लाईनच्या बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू पंचाने सांगितलंय. म्हणजे भालेराव सर, दुसऱ्या बाजूला अजय आवळे सर. दोन आपण पाहिले तर पंचांची जोडगोळी 21 जान असे दोन पंच आहेत जे मैदानाच्या मध्ये उभे आहेत. कित्येक वर्ष एकमेकांच्या विरोधात क्रिकेट खेळलं. आज एकत्रित खांद्याला खांदा लावून अनेक मोठमोठ्या स्पर्धा मात्र ते कव्हर करतात. ऑनसरला चेंडू खेळला जाईल. अक्षय शितोळे पाटील लॉंग ऑन मध्ये चेंडूला कव्हर करतायत. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर 48 वरती धावफलक आहे. अक्षय शितोळे मात्र चर्चा करतायत. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून आपला प्रवास चालू ठेवायचा, प्रवास थांबू द्यायचा नाही. असं म्हणतात ना, ज्यावेळेस तुमचा एखाद्या खेळाडूकडून फार मोठ्या अपेक्षा असतात त्याच वेळेस त्या खेळाडूकडून खराब खेळ होतो. मी म्हणेल अशा वेळेस त्या खेळाडूला बॅक करा, त्याच्या पाठीशी उभे राहा, त्याला सांगा तू बेस्ट आहे आणि तू बेस्टच राहणार. त्याच्या पडत्या काळामध्ये त्याला कधीच सोडू नका. आणि आज दोन्ही संघाचे आपण पाहिले तर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि या खेळाडूंना एकमेकांना मात्र ते बॅक करण्यासाठी तयार आहेत. आतिश कुंभार पहिल्या 2 मॅच मध्ये चमक दाखवू शकला नाही, परंतु या मॅच मध्ये 10 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 48 वरती धावफलक आहे. रिव्हरचा फटका देखील खेळला जाईल. बघायचं मैदानाच्या मध्ये प्रसाद फार दूरवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बीच में से मिली तरार, उसमें से ढूंढ ले रन 4. चौकार. यावेळेस आपण बघतोय चौकार आलाय. टाळ्यांचा गजर करूया. न्यू गोल्डन बावधन संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 52 धावा स्कोरबोर्ड वरती लागले गेलेले आहेत. आतिश कुंभार नाव चर्चेत राहणारं नाव आहे. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट पटलावरती नेहमीच अनेक संघांमध्ये या खेळाडूची वर्णी लागते. आज घरच्या संघामध्ये खेळतोय. वरती धावफलक आहे. स्विच हिटचा फटका इथे खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये जरूर यशस्वी बघायला मिळाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. समोर मात्र आतिश 11 चेंडूमध्ये 34 त्याने बनवल्यात. थोडासा वेळ माझा खराब जरूर होता, परंतु खेळाडू मात्र अजिबात खराब नाहीये हे सांगतोय आतिश कुंभार. आता मात्र बघायचं ऑफिसच्या बराचसा बाहेर टाकलेला चेंडू होता. नियंत्रण नव्हतं या चेंडूमध्ये. वाईट +1 अशा त्याच्या 2 धावा इथे मैदानामध्ये मिळतील. या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. 54 वरती धावफलक आहे. आणि आपण पाहिलं तर आतिशच्या संघनायकाचं स्पेशली मी कौतुक करेल. संघातील सिनियर खेळाडूंचं मी कौतुक करेल, कारण आतिश जरी 2 वेळा शून्यावरती जरी बाद झाला, आतिशवरचा विश्वास, आतिशचा जागा मात्र त्यांनी बदलली नाही. तो सलामीलाच आलाय, हा विश्वास असतो. फुल टॉस यावेळेस बघायचं मैदानामध्ये. लॉंग ऑफच्या चेंडू मात्र खेळलं जाईल. वैभव जरे वाऱ्याच्या वेगळ्या चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न. सिंगल इथे घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी मैदानामध्ये नकार कळवला जातोय. 1 धाव आली आहे. कधी कधी आपण पाहिलं तर एखाद्या खेळाडूकडून जास्त ज्यावेळेस अधिकच्या अपेक्षा असतात ना, आणि तो खेळाडू त्या अपेक्षांवरती खरा उतरत नाही, त्याच वेळेस मात्र गावचे ग्रामस्थ त्याला शिवाय देतात, थोडं वाईटही बोलतात. कारण तिथे फक्त तुम्ही खेळत नाही, तिथे गावचं अस्तित्व पणाला लागलेलं असतं, तिथे गावचं नाव पणाला लागलेलं असतं. आणि तो राग रुसवा साहजिकच आहे. आपल्याला उलट आपले हक्काची माणसंच बोलतात. 55 वरती धावफलक. आतिश फुल टॉस यावेळेस बघायचं मैदान. नो बॉलची गोष्ट इथे मैदानामध्ये केली जाईल. मिड विकेटला चेंडू खेळला. क्षेत्राच्या दूरवरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे आलेल्या आहेत. आणि मला वाटतं नो बॉल का दिलाय तर ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो मैदानामध्ये 58 वरती धावफलक. ओव्हर स्टेपिंग. फ्रीट ऑन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढा एकदा प्रताप. समोर मात्र आतिश कुंभार. उघडा डोळे पाडीत, कारण आता असेल फ्री हिट. आणि यावेळेस फ्री हिटचा पुरेपूर समाचार. चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा पार. षटकार.
प्रेम भरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम भरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणते मला वाटतं आतिश कुंभारही मला सांगत असेल टीम आझाद केलंय तुला तुला आता तुझ्या मनाला वाटेल तसं खेळ आणि तोच खेळतोय आतिश. पुढे दाखल टप्प्याचा बॉल होता यावेळेस सावधरित्या चेंडू ते खेळलाय लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ते टर्न केलाय सिंगल तरी ते घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी मात्र इथे नकार कळवला. एक धाव आली स्वतःकडे स्ट्राईक ठेवला येईल. 4 षटकांचा खेळ संपलाय 65 वरती धाव फलक आहे 65 रन लॉस ऑफ 1 विकेट. सुरुवातीच्या 2 मॅचेस मध्ये जर आपण पाहिले गेले तर नक्कीच मैदानामध्ये पाहिजे तसा खेळ झाला नाही. पराभवाकडून खऱ्या अर्थानं खूप काही घेण्यासारखं असतं. यश हे एक दिवस स्वतःहून येणार असतं. हिम्मत असेल तर अंतर काहीच नसतं हेही तितकंच महत्वाचं असतं. हिम्मत असेल तर मात्र या जगामध्ये तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागत नाही. 4 षटकं संपली आहेत 65 वरती धाव फलक आहे. स्पीडअप करा टीम. आतिश कुंभार स्वतःला सिद्ध करतोय. आतिश कुंभार कधीच कुठल्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर तो कधी जास्त बोलत नाही. तो नेहमी शांत असतो परंतु त्याची गोलंदाजी आणि त्याची बॅट ही बरंच काही बोलून जाते. असं म्हणतात ना बॅट आणि तोंडाने उत्तर देण्यापेक्षा बॅट आणि बॉलने उत्तर दिलेले केव्हा योग्य. अक्षय शितोळे पाटील स्लॉगवरचं षटक मैदानामध्ये घेऊन आलाय 65 वरती धाव फलक आहे. आणि यावेळेस रिव्हर्स स्विच इट चेंडू सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स धावा मिळताय 4 चौकार. एकोणसत्तर धावा 15 चेंडू 47 धावांची इनिंग आतिश कुंभारच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाली आहे. पुढे तर रिव्हर्सचा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न हलकीशी अपील इथे होती मैदानामध्ये परंतु अपील मध्ये फारसा विश्वास नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहायला गेली तर 69 वरती धाव फलक. आतिश कुंभार काय बॅटिंग केली आहे 16 चेंडू मध्ये 47 धावांवरती खेळतोय. मोठ्या इनिंग साठीच आपण पाहिलं तर आतिश कुंभारला ओळखलं जातं. क्लास दाखवला असल्याने चौफेर फटकेबाजी केली. अक्षय तयार लोअर फुल टॉस वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. सेलिब्रेशन तो बनता आतिश कुंभार 17 चेंडू मध्ये 53 धावांची इनिंग साकारली आतिशने. व्हॉट अ बॅटिंग. वागतो मी वागतो जशार तशाला वागतो मी वागतो जशार तशाला. काय बॅटिंग केली यावेळेस आपण पाहिलं तर आतिशने 17 चेंडू खेळले 53 धावा अर्धशतक इथे पूर्ण केले आतिशने. जबरदस्त खेळ. गोलंदाज सय्यार अक्षय शितोळे पाटील फुल टॉस चेंडू होता त्याचा पुरेपूर समाचार उठवला. आता मात्र थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. थोडासा आपण पाहिलं तर मैदानामध्ये या ठिकाणी आता DRS ची मागणी आहे. रिव्ह्यूचा वापर इथे केला जाईल आणि पंच सांगतायत की कदाचित गोलंदाज पंचांच्या समोर आला असावा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. तिसऱ्या पंचाकडे आपण पाहतो निर्णय सोपवला जातोय. धावेंचा मात्र डोंगर उभा आतापर्यंत राहिलाय. 75 वरती धाव फलक आहे. या चेंडूवरती निर्णय येणं अजूनही बाकी असेल. क्षेत्ररक्षण मात्र ज्या प्रकारचं सजवलेलं एका बाजूला आपण पाहिजे एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफ आहे लॉंग ऑन आहे डीप कॉर्नर डीप मिड विकेट. इट्स अ वाईड बॉल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा अतिरिक्त धावेने पुढे जाऊन पोहोचेल. 76 वरती धाव फलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अक्षय शितोळे. आखू टप्प्याचा बॉल बॉडी में थोडासा ट्रान्सफर केला. हवाई सफर करणारा यह बंगाली रसगुल्ला सिक्सर. वागतो मी वागतो जशार तशाला वागतो मी वागतो जशार तशाला.
शांत वादळाला तू कवळल कशाला, या शांत वादळाला तू कवळल कशाला. डीजे पाण्यात द्वारका दुधात खारका आणि फलंदाज पाहिला नाही अतिश कुंभार सारखा. काय बॅटिंग केली आज याने. चौफेर फटकेबाजी, रिव्हर्सचे स्ट्रोक दाखवले, ऑन साइडचे स्ट्रोक दाखवले, तिकडे तिकडे चोहीकडे. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र उंच गेलाय चेंडू, डिस्टन्स कमी आहे आणि यावेळेस लॉंगचा खेळाडू आलाय, चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल. 19 चेंडू 59 धावा. काय बॅटिंग केली अतिश कुंभारने. नाईस बॅटिंग. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर ज्यांचं नुकताच शुभागमन याच्याकडे होत आहे. पुणे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर यांचं आगमन झाले. संकेत भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. आणि चर्चा होतीच, जर शुभम दादा आले तर संकेत भाऊंचं आगमन झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळेस सेंचुरी एंडला बघायचं मात्र दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी म्हाळुंगे संघाचे आपण पाहिले गेले तर एक अष्टपैलू खेळाडू आमचे निलेश भाऊ पाटाळे यांचं देखील आगमन झाले. निलेश भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. तिसऱ्या पंचाकडे पुढे निर्णय इथे सोपवला जातोय की या चेंडूवरती विकेट आहे की नाही हे मात्र पाहिलं जाणार आहे. परंतु तोपर्यंत न्यू गोल्डन बावधन टीम, चला तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. आत्ताची विकेट आहे, आताची एकच धाव असणार आहे. त्र्याऐंशी झालेले आहेत आणि आता 84 धाव्यांचं टार्गेट आहे. चौऱ्याऐंशी धावा आता मात्र या मैदानामध्ये बनवायच्या आहेत आणि या 84 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये बघायचा आहे. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारचा संघाकडून कशा प्रकारे केला जाणार. आज आपण पाहिले गेले तर प्रेक्षक मान्यवर मोठ्या संख्येने मात्र उपस्थित आहेत आणि मला वाटतं आपण पाहिले गेले तर दोनच माणसं आमची तिकडे फक्त उभी राहिली. आमचा सगळा मित्र परिवार त्यांच्यापाशी जाऊन जमा झाला. मला वाटतं संकेत भाऊ KGF मध्ये डायलॉग आहे ना, हम जहाँ पे खड़े होते ना वो लाइन वहीं से शुरू होती है. हा जुना डायलॉग आहे, बरोबर ना? बरोबर शुभम दादा. मग जर व्यासपीठावर ते आलं तर आम्हालाही बरं वाटेल. त्र्याऐंशी झालेले आहेत, 84 आता मात्र बनवायचे आहेत आणि या 84 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज आता दोन पैलवान आहेत. तिथे एका बाजूला संकेत भाऊ आहे, दुसऱ्या बाजूला शुभम दादा आहे. नाव पैलवान आहेत. आता जरी एकत्र असतील परंतु उद्या एकमेकांच्या विरोधात दंड ठोपटायचे हे विसरू नका. बरोबर का शुभम दादा? आणि इथे आताच पैंजी लागलेले आहेत दोघांवरती पण. उद्या रिव्हर्स कोण चांगलं खेळणार हे सगळ्यांना बघायचं आहे. म्हणजे उद्याचा दिवस देखील विशेष आहे. तर मॅच कडे तुम्हाला इथे घेऊन जाईल मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई विरुद्ध जर आपण पाहिले गेले तर न्यू गोल्डन बावधन स्पोर्ट क्लब या संघामध्ये असणारी मॅच. 84 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. प्रसाद पवळे दुसऱ्या बाजूला प्रताप शिटोळे या आघाडीची जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर दाखल इथे होईल. याच मैदानावरती सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान मिळवणारा प्रसाद पवळे हे विसरून चालणार नाहीये. याच मैदानावरती LED टीव्ही त्याने मिळवलेली आहे. 84 धाव्यांचा भला मोठा डोंगर आहे.
आणि याच मैदानावरती 99 धावांची इनिंग साकारणारा प्रताप आहे, हे विसरून चालणार नाही. कारण संतांनी सांगितले केल्याने होत्यानी केल्याची पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा, या जगामध्ये अशक्य काहीच नाहीये. मॅच सुरू करायची. गोलंदाजीसाठी गोलंदाज आतिश कुंभार बॅटिंग जबरदस्त केली आहे. आता गोलंदाजीसाठी षटक क्रमांक पहिले घेऊन आलाय. समोर मात्र असेल प्रसाद. पहिलाच बॉल, यावेळी चेंडू मात्र खेळलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फाईन लेगच्या दिशेने चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळताय 4. आलाय पहिल्या चेंडूवरती चौकार. पहिल्या चेंडूवरती टिक फॉर टॅग. जशास तसे उत्तर देण्याची क्षमता आमच्याकडे देखील आहे. आम्ही देखील अनेक मैदानं गाजवली आहेत. एका सीझन मध्ये आपण पाहिलं तर मी म्हणेल आतापर्यंत अनेक मानाचे करंडक या संघाने हातामध्ये मिरवलेत. हेही विसरून चालणार आहे. इतिहास दोहराना होगा. इतिहास रचायचा असेल तर इतिहास आठवावा लागतो. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न ते राहिला. बॅट आणि बॉल मधला संपर्क साधता आलेला नाहीये. संघाची धावसंख्या ते स्थिर आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर धावफलकावरती 4 धावा आहेत. लढायचं आहे. लढल्याशिवाय इथे मैदानामध्ये काही मिळत नाही. 4 वरती धावफलक. आतिश पुण्याचा तयार. यावेळेस पुलचा स्ट्रोक मिड विकेटला आला रे आला. कासरसाई गावचा वाघ आला. इथे मैदानामध्ये प्रसाद पवळेच्या बॅट मधून षटकार. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वना. थँक्यू डीजे. इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर प्रसाद पवळेने चेंडू वनातच पाठवला मिड विकेटला. 10 वरती धावफलक आहे. आतिश कुंभार मैदानामध्ये आपण पाहतो षटक क्रमांक पहिला हाताळतो. दुसऱ्या बाजूला प्रसाद पवळे. चौकार षटकाराची आतिबाजी सुरू झाली आहे. यावेळेस आपण पाहिले गेले तर 1 तेरी तो 1 मेरी अशी परिस्थिती. चौकार येतोय, चेंडू डॉट आलाय, षटकार आला, चेंडू डॉट आलाय. एकमेकांच्या विरोधात आपण पाहिले तर डावपेच एकमेकांच्या विरोधात आखले जात आहेत. 10 वरती धावफलक आहे. 84 धाब्यांचा पाठलाग आता मैदानामध्ये आपण पाहिले गेले तरी ते सुरू होतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील आपण पाहतो. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न येत होता. बॅट आणि बॉल मधला संपर्क नाहीये. चेंडू ते डॉट. 10 वरती धावफलक. थोडीशी शांतता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे असेल ही शांतता अशांत करणार कोण हे देखील आपल्याला मैदानामध्ये बघायचं आहे. गोलंदाज तयार आहे. पुढे सरसावा चेंडू मात्र यावेळेस खेळला जाईल कव्हर पॉइंटच्या दिशेने. किरण यांची मात्र थोडीशी पडझड होती, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा मिळतायत 4. चौकार. करायचा नाही कुणी नाद, नादी चालायची दादागिरी. करायचा नाही कुणी नाद, नादी चालायची दादागिरी. षटक क्रमांक संपला जाईल. ते पहिलं 1 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा. समीकरणाकडे जाऊया. 24 चेंडू आणि 70 धावींची गरज आहे. टीम मीटिंग नकोय, वेळ आपल्याला वाचवायचा आहे. शेवटच्या आपण पाहतो 24 चेंडू 70 धावींची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये बघूयात. आता मात्र किरण लवकर गोलंदाजीसाठी आलेत, अनुभवाकडे गेलेत. यश मिळवायचं आहे. क्वार्टर फायनल पर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. यश मिळवणं आपण पाहिलं तेवढं सोपं नसतं, परंतु जर लढाईचं ठरवलं तर मागे हटायचं नाही. हरलो तरी चालेल परंतु झुकायचं नाही. युद्धाच्या रणांगणात जिंकायचंय मला. माझं नशीब घडवायचंय मला. आणि आज ते घडवण्यासाठी दोन्ही संघ इथे प्रयत्न करतायत. किरण कुंभार गोलंदाजीसाठी तयार असेल. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रताप. प्रतापला आज नावाप्रमाणे खेळ करायचा आहे. किरण तयार आहे. यावेळेस पहिलाच बॉल होता. इनसाइड आउटचा स्ट्रोक. चेंडू खेळलाय
लॉंगाच्या दिशेने आणि इथे प्रतापला मात्र परतावं लागते 0 वरती पहिली विकेट. भारी तू भारी तू भारी दादा तू भारी तुझ्या घरी तू भारी दादा तू भारी तुझ्या घरी. My DJ gonna break it down. अगदी बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र इथे बॅटचा फेस ओपन केला होता. कदाचित ॲक्सचा कव्हर मिड ऑफ याला बीट करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु यामध्ये टायमिंग पाहिजे तेवढा साधता आलेला नाहीये. जिकडे सो खेळायचा होता तिकडे मात्र खेळता आला नाही आणि सो खूप चांगला कॅच आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. आतिश कुमारने आपण पाहतो टिपलेला झेल. आज बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त अर्धशतक त्याच्याकडून बघायला मिळाला. त्यानंतर आता गोलंदाजीमध्ये केलं आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला जरूर, परंतु फिल्डिंग मध्ये एफर्ट्स कमी पडत नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर दाखल इथे होईल अक्षय शितोळे. एक मास्टर माइंड, कूल कॅप्टन म्हणून कित्येक वर्ष आपण या मुळशी तालुक्यामध्ये या खेळाडूला बघितलेलं आहे. आज ती चेस मास्टरची भूमिका पुन्हा एकदा अक्षय शितोळेला दाखवणं गरजेचं आहे. 23 चेंडू 70 धावा हे समीकरण आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. लोअर पहिलाच बॉल, लोअर फुल टॉस होता, पिक केलाय आणि चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. आल्या तडाखा, षटकार. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागत अपार. अक्षय शितोळे आपण पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खेचतोय. आत्मविश्वासाने खेळलेला स्ट्रोक. नको नशिबाची साथ मला, मनगटात अजून खूप सारा बळ दे, अपयशाचं बळ देखील यशा इतकंच गोड दे. आज रिझल्टचा पर्वा करायची नाहीये, स्वतःवरती विश्वास ठेवून लढायचा आहे. पुढे दाखवला टप्प्याचा बॉल उडवलाय स्टँड अँड डिलिव्हर, मॅक्सिमम हिट, सिक्सर. थँक्यू डीजे. स्वतःवरती विश्वास ठेवून लढण्यासाठी अक्षय शितोळेला ओळखलं जातं. चेस मास्टर उगाच म्हटलं जात नाही मुळशी तालुक्यामध्ये. अक्षय शितोळे त्याचं नाव आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार. स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःसोबत झगडावं. विषय अस्तित्वाचा आल्यावर बेफिक्रीने लढावं. माणसाने वागावं असं की गप्प होतील बोलणारे. पंखात बळ एकवटून गगन भरारी उडावं. गगन भरारी जर झेप घ्यायची ना तर पंखात एकवट असणे गरजेचं आहे. एकीचं बळ दाखवायचं आहे. धन्यवाद. आमचे कुणाल दादा स्वतः मात्र चेंडू आणण्यासाठी गेलेत. आयोजक म्हटलं की काय जबाबदारी पार पाडावी लागत नाही, सगळी जबाबदारी स्वीकारावी लागते. आयोजक होणं सोपं नाही. षटकार लागोपाचे 2 चेंडूवरती 2 षटकार इथे आलेत. 26 वरती धावफलक आहे. अक्षय शितोळे पुन्हा एकदा मैदानामध्ये आज चमकायचं आहे आणि आज जर चमकायचं आहे तर काम तुम्हाला मोठं करणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 26 वरती धावफलक आहे. 21 चेंडू 58 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावले. पावलांचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर, सुसार वाऱ्याचा वेग, चेंडू फरार, धावा मिळतील 4 चौकार. रंगडीचे याही चेंडूवरती चौकार आलाय. वादळासारखा आज मात्र भिडतोय अक्षय शितोळे. आज खाईल तर तुपाशी त्याने ठरवलेलं आहे. 30 धावा आहेत. मनगडावरती विश्वास ठेवून लढायचा आहे. तो सांगतोय मैदानाच्या आतमध्ये, मेरा उतरता पानी देखकर किनारों पर घर मत बसा लेना, अरे मैं वो समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा. आणि तो आलाय. ही चर्चा होती आणि त्याने आल्या आल्या अक्षरशः धुमाकूळ घातलाय. नाव त्याचा अक्षय शितोळे. रिव्हरचा चौकार, 4 रन.
थँक्यू लागोपाठचे 2 षटकार, लागोपाठचे 2 चौकार, धावफलकावरती 34. काय बॅटिंग केली आज. स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला आपण पाहतोय मैदानामध्ये षटकार, लॉंग ऑन मध्ये खेळलेला षटकार, त्यानंतर आपण पाहिले गेले तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला चौकार, आता रिव्हर्सचा पॉइंट मध्ये खेळलेला चौकार. किरण तयार आहे पुढे एकदा. आता प्रेशर तर आहे. शेवटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडला अक्षय. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होता. टप्पा पडला, थोडीशी दिशा बदलली इथे. किरण स्वतःकडे आता मात्र नक्कीच आपण पाहिले गेले तर 1 धाव इथे आली. 35 वरती धावफलक. 18 चेंडू आणि 49 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 चेंडू 49. थोडीशी शांतता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 16.33च्या सरासरीने धावा इथे मैदानामध्ये बनवायच्या आहेत. स्पीडअप करायचा आहे टीम. सोळाच्या आपण पाहतोय सरासरीने मात्र धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू 49ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अतिश कुंभारकडे चेंडू सोपवलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये आता असेल अक्षय शितोळे. 5 चेंडू मध्ये 21 बनवले आहेत अक्षयने. आज तर सिद्ध करायचं आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाला करायचं आपण पाहिलं तर हा एंड पूरक असेल. या मैदानावरती अनेक रेकॉर्ड, अनेक मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर अर्धशतक या मैदानावरती आपण बघितलेले आहेत. अनेक विकेट आपण पाहिलेले आहेत. आता मात्र बघायचं आहे 18 चेंडू 49ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज अतिश कुंभार तयार. समोर अक्षय शितोळे. पहिलाच बॉल यावेळेस मैदानामध्ये बघायचं. परफेक्ट मिडल चेंडू मात्र होऊ शकला नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस काय ओ मैदानाच्या आतमध्ये रात जितनी अंधेरी होती है ना, सितारा उतना ही चमकता है. नशिबाची साथ मी म्हणेल अक्षय शितोळेला. धाव घेण्याची इथे गरज होती का हाही प्रश्न आहे, परंतु नशिबाने साथ दिली आहे. सदोतीस वरती धावफलक. 37 रन. मनगडाची ताकद आज दाखवायची, हृदयामधली धग आज तुम्हाला दाखवायची आहे. अतिश तयार आहे. कोलवा टप्प्याचा बॉल स्वतः फॉलो थ्रो मध्ये. हो काय प्रयत्न होता अतिशचा. वाह. आदमी का लक जितना घिसता है ना, उसकी धार भी उतनी तेज होती है. लागोपाठचं दुसरं जीवदान आहे. अक्षयला जीवदान देणं म्हणजे संकटांना निमंत्रण दिल्यासारखं आहे. आता टप्पा मात्र आपण पाहतोय अशा ठिकाणी क्रॉस तिथे खेळायचा प्रयत्न केला जाईल. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू लेग ब्रेक. 37 वरती धावफलक. 15 चेंडू 47ची अजूनही गरज. गोलंदाज तयार आहे. कोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस आपण बघतोय अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू खेळला जाईल लॉंग ऑफ मध्ये. सिंगल तर इथे आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. आता थोडासा संयम दाखवला. 1 धाव आली आहे. धावफलकावरती 38 धावा. 14 चेंडू 46ची गरज. हे 2 चेंडू देखील अतिशय महत्वाचे असतील. आणि समोर मात्र आपण पाहतोय प्रसाद पवळे आहे. पवळे म्हटलं की पावर. मुळशी तालुक्याचा पोलार्ड म्हणून देखील आपण या खेळाडूला ओळखलंय. तो प्रसाद पवळे. कोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस बघायचंय. परफेक्ट टायमिंग जुळलाय तिथे आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर 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 पोहोचलाय. धावा मिळतायत 4. आलाय चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर चौकार खेचलाय. आता
प्रसाद पवळे देखील थांबायला तयार नाहीये. 42 वरती धावफलक 42 झाल्यात, अजून 42 बनवायचे आहेत. यावेळेस टप्पा आपण पाहिलं तर वेगवान चेंडू मैदानामध्ये अतिशय हाताळला. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलाय. 12 चेंडू आता मात्र शिल्लक असतील आणि या 12 चेंडू मध्ये 42 ची गरज. आता मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारचा संघाला सांगायची गरज नाही की यहाँ से दिल्ली बहुत दूर आहे. इथून पुढे दिल्लीचा प्रवास आहे तर आता ट्रेन, बस, 4 व्हीलर, कारने मात्र प्रवास करून चालणार नाही. त्यासाठी विमानाचं तिकीट तुम्हाला काढावं लागणार आहे आता थेट. चला टीम मीटिंग नकोय. 12 चेंडू 42 बनवायचे. क्वार्टर फायनलची मॅच आजच पूर्ण करायची आहे. या आयोजकाच्या वतीने तुम्हाला सक्त सूचना आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वेळेस आता 2 गोलंदाज असतील. दोन्ही गोलंदाज फ्रेश असतील. 12 चेंडू 42 हे समीकरण आहे. 21च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. क्षेत्रक्षणामध्ये आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा फैलावलं जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय आशिष कुंभार. समोर अक्षय शितोळे. 9 चेंडू 24 बनवल्यात. 8 चेंडू मध्ये 18 बनवल्यात प्रसाद पवळेने. धाबींचा डोंगर फोडायचा आहे. धाबींचा डोंगर फोडण्यासाठी मात्र आता खोरं टिकाव घेऊन चालणार नाही. त्यासाठी थेट पोकलँड आणायचं आता आणि पोकलँड आणायचं काम आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी केलंय. आशिष तयार आहे. यावेळेस फटका फसलाय चेंडू हवेत आणि यावेळेस कॉटन बॉल आशिषने मात्र आपण पाहतोय आल्या विकेट मिळवली आहे. आणि विकेट कोणाची मिळवली आहे तर अक्षय शितोळेची मिळवली आहे. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर इथे आता 42 वरती आलेली दुसरी विकेट आहे. 11 चेंडू 42 ची गरज आहे. नवीन फलंदाज आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये अक्षय शितोळे पाटील मैदानामध्ये आता दाखल झालेला आहे. पुण्याचा गोलंदाज तयार असेल. पुढे सरसावा चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून लॉंग ऑफ मधून पाहतो मैदानामध्ये रॉकी चेंडूला ते कव्हर करतोय तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्ड आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे मैदानामध्ये केला जातोय. आणि धावफलकावरती आपण पाहिलं 43 वरती धावफलक आहे. 10 चेंडू 41 ची गरज आहे. 10 चेंडू 41 धावा हे मात्र आता समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. यही वेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे थोडासा बाहेर वळण घेणारा चेंडू होता. टॉस झाला. चेंडू पडल्यानंतर कट्टर गोलंदाजी हे मात्र आता आशिषने थोडंसं ओळखलं. 10 चेंडूवरती 40 अजून बनवायच्या. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय चौकाराच्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. आपण पाहिले तर प्रसाद पवळे मैदानाच्या मध्ये आहे. हा खेळाडू जर उभा राहिला तर या खेळाडूसाठी अवघड नाही. यावेळेस ऑन साइडला मिड विकेटला आतिश आणि तिथे मात्र वाह शरीराच्या साह्याने मात्र त्याने चेंडू तिथे थांबवला. सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा घेतल्यात परंतु तिसऱ्या पंचाकडे रेफर केलाय. आतिशने खूप वेगाने चेंडू मात्र तिथे हाताळला. तिसरे पंच बघायचे निर्णय काय देणार. चर्चा मैदानाच्या मध्ये आहे. सेफ आहे. चला आताच्या 2 धावा इथे असतील. 2 धावाने संघाची धावसंख्या 46. 9 चेंडू 38 ची गरज. 9 चेंडू 38.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आशिष कुंभार ओर दी विकेट. आता प्रेशर आपण पाहतोय गोलंदाजावरती देखील आहे. कुलवट टप्प्याचा बॉल यावेळेस फटका फसला आणि ते आपण पाहतोय मैदानामध्ये प्रसाद पोवळे होत आहेत बाद. विकेट. आठ चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धाब्यांची अजूनही गरज आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज आशिष कुंभार आपण पाहिले तर आतापर्यंत दुसरी विकेट इथे मिळवताना आपल्याला बघायला मिळाले. 4 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. वैभव जरे आता सोन्या बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालाय. व्हाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धाव 8 चेंडू आणि आता 37 ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदलाव इथे केला जातोय. 27 पूर्णांकाच्या सरासरी धावा मात्र बनवायच्या आहेत. लोअर फुल टॉस पिक केलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. सात चेंडू आणि आता 31 ची गरज आहे. 7 चेंडू 31 धावा. या डावातला हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. वैभव जरेला संधी मिळाली आहे. जर तुम्हाला हिरो व्हायचा असेल तर संधीचं सोनं तुम्हाला करणं गरजेचं आहे. 53 वरती धावफलक. टप्पा आपण पाहतो यावेळेस मागे खेचून टाकलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये असेल. अतिरिक्त धावणे संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 54 धावा. 7 चेंडू 30 ची अजूनही गरज. आतिशवरती देखील आपण प्रेशर आहे. प्रेशर तर फलंदाजावरती देखील आहे. आशिष पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये ते मात्र बदलाव करतील. वैभव जोरे स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. यावेळेस वेगाने चेंडू मात्र हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार इथे कळवला जाईल. डॉट बॉल. शेवटचे 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 30. कहना मेरे यार का शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण बघतोय ते आता शेवटचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी रॉकी राजावत. दोन्ही संघाकडे अनुभवी खेळाडू आहेत. एका बाजूला रॉकी राजावत दुसऱ्या बाजूला अक्षय शितोळे. 6 चेंडू 30 ची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. असं म्हणतात क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही परंतु क्रिकेट जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही. चोपन्न वरती धावफलक. गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल उडवलाय उडवलाय आसमानी टोला. इथे अक्षय शितोळेचा आहे बोलबाला. षटकार. 6 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. 5 चेंडू 24 ची गरज आहे.
कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ, कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ, और मेहनत तब तक करो जब तक जीत ना जाओ. 5 चेंडू 24. रॉकी तयार आहे, अक्षय देखील तयार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. याही वेळेस आपण पाहतो शॉट फायनलच्या दिशेने चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न ते केला जाईल. डावेसाठी मात्र नकार कळवलाय. मिडल मात्र चेंडू होऊ शकला नाहीये. स्वतःवरती तो थोडासा निराश आहे. आयुष्यामध्ये माणसाला स्वतःवरती निराश होता आलं पाहिजे. या कलियुगाचा नियम आहे. माणूस स्वतःवरती कमी, इतरांवरती जास्त निराश होतो. 4 चेंडू 24. यावेळेस स्क्वेअर कट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. धावा मिळतील इथे काय, हा चौकार आहे. 4 रन. तीन चेंडू आणि आता 20 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जर आणि तर वरती खेळ येऊन ठेपलेला आहे. एका चेंडू मध्ये 11 होताना मी बघितलेले आहेत. एका चेंडू मध्ये 17 झालेले आहेत. एका चेंडू मध्ये 286 धावेचा रेकॉर्ड आहे. हा क्रिकेट मधला इतिहास आहे. आता 3 चेंडू 20 आहे. किरण कुंभार वारंवार आपण पाहतोय गोलंदाजाला कानमंत्र देत आहेत. आपले अनुभव त्यांना शेअर करतायत. पुढे सरसावलेत पावलांचा वापर. टायमिंग आहे प्रॉपर. मॅच अजून संपली नाहीये सांगतोय अक्षय शितोळे. मिड विकेटला सिक्सर. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 चेंडू 14 ची गरज. द गेम नेव्हर एंड्स. सामना संपलेला नाहीये, खेळ अजून संपलेला नाहीये. आज मात्र इथे गोलंदाजाच्या डोक्यामध्ये थैमान घालणारी फलंदाजी आहे. 2 चेंडू 14 ची गरज आहे. चर्चा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. संधी मिळाली आहे, हिरो होण्याची संधी आहे अक्षय शितोळे पाटीलला. कारण ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि जो संधीचा सोनं करतो तो असतो विजेता. आयुष्याचा डाव खेळत असताना तुम्ही अशा प्रकारे खेळा की जिंकणाऱ्या संघाला वाटलं पाहिजे सर्वात अवघड डाव हाच होता. 2 चेंडू 14. पुढे सरसावलेत. उडवलाय बॉलला, पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. कडक बेधडक सिक्सर. बेल्स पडलीये. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलाय. बेल्स कशाने पडलीये? हवेने पडलीये की फलंदाजाचा कुठला शरीराचा भाग स्पर्श झालाय हे पाहिलं जाणार आहे. 1 चेंडू 8 ची गरज. 84 चा पाठलाग मैदानाच्या मध्ये सुरू होता. आपण पाहतोय माळुंगे करंडक 2025 चा सोहळा. अक्षय शितोळे 6 चेंडू मध्ये 23 रने बनवल्यात. 1 चेंडू 8 ची गरज आहे. काय संघर्ष मैदानाच्या मध्ये केला जातोय. अंधार किती दाटला तरी प्रकाश शोधायचा असतो. हरलो तरी चालेल, इतिहास घडवायचा असतो. आयुष्याचा डाव खेळत असताना तुम्ही अशा प्रकारे खेळा की जिंकणाऱ्या संघापेक्षा पराभूत संघाची चर्चा अधिक झाली पाहिजे. एक चेंडू 8. जर आणि तर वरती खेळ येऊन मात्र ठेपलेला आहे. 76 वरती धाव फलक आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय परिस्थिती जेव्हा 1 चेंडू 8. तिसऱ्या पंचाकडून अजून निर्णय आलाच नाहीये. तर षटकार आहे आताचा. 1 चेंडू 8 ची गरज.
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार रॉकी. आणि यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र जरूर खेळलाय, सामना जिंकलाय. न्यू गोल्डन स्पोर्ट क्लब बावधन संघाने विजय संघाचे अभिनंदन. हार्ड लक मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई टीम. काही हरकत नाही. थँक्यू. आणि इथे सांगितलेलं आहे सामना क्वार्टर फायनलची मॅच होणार नाही, कारण जवळपास 5:30 वाजलेले आहेत आणि त्यामुळे मॅच होणार नाही याची आपण दक्षता घ्या. त्याचबरोबरीने या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला किताब द्यायचा आहे. आणि प्लेअर ऑफ द मॅच अर्धशतक पूर्ण करणारा आतिश कुंभार ठरतो या मॅचचा हिरो. आदरणीय निलेश भाऊ पाटाळे यांच्या शुभ हस्ते मी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देतो. आतिश या. आजचा तिसरा दिवस यशस्वीपणे संपन्न झाला. सगळे सहभागी झालेल्या सगळ्या संघांचा पुन्हा एकदा मी माळुंगी क्रिकेट क्लबच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजचा दिवस संपला देखील याने जाहीर करतो. तर आतिश या. प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला किताब आपण स्वीकारायचा आहे. त्याचबरोबरीने वाळेन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफीचे आपल्याला लॉट्स करायचे आहेत. तर मी जर प्रतिनिधी कोणी असतील कॅप्टन, आपण वाळेन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफीचे लॉट्स करतोय. स्पर्धेचे